नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आपण हा मिनी पॉवर टिलर घायगावून आणलेला आहे. भरपूर दिवस झाले. पहिले सिंगल व्हील मध्ये होता. आपण आपलं जास्त दिवस पेंटिंगचे कामं चालू राहतात, त्याच्यामुळे आपल्याला मळ्याचं यायला थोडीशी आवड कमी वाटते आणि आपण याला टाइम चालत असतो. तर सिंगल व्हील मध्ये होता, तर आपण याला डबल व्हील बनवून घेतला. आता मक्कासाठी आणला होता. हा मिनी पॉवर टिलर चालायला एकदम भारी आहे. आणि आपण काय केलंय, पहिले बेल्ट पडून जायचा, हा थोडा नव्यामधला सायकलीचा पॅन्डल टाकलाय आणि थोडं टेन्शन कमी होतं. इथे थोडं क्लचचं टेन्शन थोडं वाढून घेतलं. हे बा, हे टाईट झालं की बेल्ट टाईट झाला की ते पळतं. क्लचचं काम आणि गिअर बॉक्सचं काम हीच करतं. हे क्लच दाबला की मागे पुढे होतं. हे बा, असे झाल्यामुळे आणि हे जास्त उचकू नये, हे याच्यात बसवले जातं. त्यासाठी हे इथं जर लावले या होलच्या ठिकाणी आणि इकडून हा बेल्ट असा दाबून धरतो. यानं काय होतं, बेल्ट पडत नाही आणि असं दाबून चालतो बेल्ट. आणि हे नाही बसवले, हे गुटके फार महत्वाचे. हे मी पुढून टाकलेले, आता काही गरज नाही आपल्याला. पण मग कधी कधी नवीन बेल्ट असेल सिस्टम, तर त्यावेळेस इथं बसवावं लागतं हे होलला. म्हणजे हे बेल्ट असा चिपकवला की काहीच अडचण होत नाही आणि चालायला एकदम जबरदस्त चालतं. त्याच्यामुळे असा बेल्ट चालतो आणि मग पडत वगैरे नाही. तर अशा प्रकारे जर आपण सेटिंग केली, हा 5 HP चा चायनाचा पंप आणि मिळून आपलं 35-40 हजार रुपये खर्च आलेला आहे. या अशा प्रकारची ही 12 इंची पुली 10ची पण वापरू शकता. असे 205 नंबरचे बेरिंग वापरलेले आहे. हे 6 बेरिंग आहे, गिअर बॉक्स असं मिळून पूर्ण 2 मोठे गिअर्स आहे. हा मोठा आहे, इथे बारका आहे, इथून मोठा आहे, पुन्हा याच्यावर बारका आहे आणि मोठ्याहून बारकं, म्हणजे याचा RPM 3600 RPM होतं. ते कमी कमी होत जातं. तर आपण चालवताना दाखवणार तुम्हाला कसं चालतं ते. आता सध्या मी फक्त असा व्हिडिओ बनवतो, आता चालवताना सुद्धा दाखवणार आहे.